नमस्कार, मी डॉक्टर सागर काकतकर. मी अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिक येथे शोल्डर, फूट अँड अँकल सर्जन आणि नी सर्जन म्हणून कार्यरत आहे. आज म्हणजे आता हिवाळा चालू झालाय नाशिकमध्ये आणि त्यानिमित्तानेच काही महत्त्वाच्या हेल्थ रिलेटेड इश्यूज बद्दल आज आपण इकडे डिस्कस करणार आहोत. मला अगदी रोजच्या ओपीडी मध्ये पेशंट्स आणि पेशंट्सचे नातेवाईक पावलाच्या काही ठराविक समस्यांबद्दल विचारताना दिसतात आणि त्या समस्यांबद्दल मला आज बोलायचं आहे. सो फ्लॅट फूट हा काय प्रकार आहे आणि त्याच्याबद्दल आपल्याला खूप समज आणि गैरसमज दिसतात. फ्लॅट फूट म्हणजे काय, तर अगदी साध्या सरळ शब्दात सांगायचं तर आपल्याला प्रत्येकाच्या पावलाला आतल्या साईडला एक कमान असते किंवा बाक असतो. ह्याला आर्च ऑफ द फूट म्हणतात किंवा कमान पावलाची आपण म्हणतो. याचीच कंपॅरिझन आपण धनुष्याची पण करू शकतो. धनुष्य पण असंच असतं की काठी त्याची अशी कर्व्ड असते आणि खाली त्याला कारण का बरं तर त्याला खाली दोरी असते. त्याचप्रमाणे आपल्या पावलाला जी कमान आहे किंवा जो कर्व आहे याचं मुख्य कारण आहे की आपल्या पावलाचे काही स्नायू आहेत की ज्याच्याने ही कमान छान पकडून धरली जाते. काही कारणांमुळे समजा आपल्याला ही कमान पूर्णतः चांगली दिसत नसेल किंवा आपण वजन देऊन चालताना ही जी असलेली कमान आहे ती पूर्णतः फ्लॅट होत असेल किंवा खाली जमिनीला टेकत असेल तर ह्या प्रकाराला फ्लॅट फूट म्हणतात. फ्लॅट फूट हा अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत आपल्याला बघायला आढळतो आणि कित्येक वेळेला फ्लॅट फूटमुळे भविष्यात येणारे खूप आजार आपल्याला आधीच ओळखता येतात की काय काय त्रास होऊ शकतात. कुठल्याही गोष्टीचा पाया चांगला नसेल तर भविष्यातले त्याचे इश्यूज अजून वाढतात असं जे आपली म्हण आहे. त्याचप्रमाणे समजा पावलाची ठेवण नीट नसेल तर गुडघा, खुबा, कमरेचे अनेक त्रास त्याच्यामध्ये उद्भवतात. पावलाचे त्रास तर वेगळेच. सो फ्लॅट फूट हे दोन पद्धतीचे असतात. एक फ्लेक्झिबल फ्लॅट फूट म्हणजे फक्त स्नायूंमुळे होणारा हे फ्लॅट फूट आणि रिजिड फ्लॅट फूट म्हणजे कधी कधी हाडांची ठेवणच चुकीची असल्यामुळे होणारा फ्लॅट फूट. या प्रकारामध्ये आपल्याला ट्रीटमेंट नक्की काय असणार आहे हे आपल्याला कुठल्या पद्धतीचा फ्लॅट फूट आहे याच्यानुसार चेंज होतं. समजा आपल्याला फ्लेक्झिबल फ्लॅट फूट असेल म्हणजे फक्त स्नायूंच्या कमजोरीमुळे झालेला फ्लॅट फूट तर आपल्याला स्नायूंच्या काही व्यायामांनी, काही मेडिसिन्स बरोबर आपल्या शूज मध्ये करण्याच्या काही बदलांनी ह्या फ्लॅट फूटची ट्रीटमेंट आरामात करता येते आणि आपण भविष्यातले त्रास टाळू शकतो. हा फ्लेक्झिबल आहे का किंवा फक्त स्नायूंमुळे आहे का हे जाणण्यासाठी खूप सारे प्रकार आहेत, खूप काही टेस्ट आहेत, पण योग्य तज्ञांकडे जाऊन भेटणं आणि त्याची डायग्नोसिस किंवा त्याचं निदान करून घेणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. या उलट समजा आपल्याला रिजिड फ्लॅट फूट असेल किंवा ज्याच्यामध्ये हाडांच्या ठेवणीमुळे त्रास होणारा हा फ्लॅट फूट असेल आणि मी आधी सांगितलेले प्रकार आपण वापरत राहिलो किंवा चपलांमध्ये बदल, काही व्यायाम प्रकार, तरीही हा फ्लॅट फूट कधीही करेक्ट होत नाही आणि आपण जितके दिवस त्याला अंगावर काढत राहू त्याच्यामुळे इतर त्रास फार प्रामुख्याने उद्भवतात, ज्याच्यामध्ये गुडघ्यांची झीज असेल किंवा स्पॉन्डिलायटिसचा त्रास असेल कमरेचा. रिजिड फ्लॅट फूट ही अशी संकल्पना आहे की जी लहान वयात चालू होते. म्हणजे मी बॅडमिंटन आणि क्रिकेट कोचिंगला गेलेले कित्येक कोचेस मला स्टुडंट्सला पाठवतात की याला नीट रनिंग करता येत नाही, याला चालता येत नाही, पावलं दुखतायत, घरी आल्यानंतर मुलांना त्रास होतोय आणि अशा वेळेला आपल्याला रिजिड फ्लॅट फूटचं निदान खूप कॉमनली झालेलं दिसतं. रिजिड फ्लॅट फूट हे प्रत्येक वेळेला फक्त व्यायामांनी किंवा शूज मधल्या बदलांनी नीट करता येत नाही तर त्याला बऱ्याच वेळेला लवकर सर्जरी करणं हे फार महत्त्वाचं ठरतं. नाहीतर डेव्हलपिंग एजमध्ये म्हणजे वाढत्या वयामध्ये मुलांच्या ह्या पद्धतीचे त्रास वाढू शकतात. सो आपल्याला नक्की कुठल्या पद्धतीचा फ्लॅट फूट आहे हे आपण जाणून घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी योग्य तज्ञांचा सल्ला घ्या. आपण फ्लॅट फूट हा फार साधा प्रकार पकडू नका. पावलांच्या ठेवणीवरनं आपल्या पूर्ण शरीराचं पुढचं भवितव्य अवलंबून आहे आणि पुढचे त्रास आपण टाळू शकतो. सो आत्ता येणाऱ्या विंटर्समध्ये, या थंडीमध्ये आपण जे स्पोर्ट्स फॉलो करणार आहोत किंवा नवीन कोचिंग जॉईन करणार आहोत, क्रिकेट असो, फुटबॉल असो, बॅडमिंटन असो और साधं मॅरेथॉन रनिंग असो, प्रत्येक व्यक्तीने आपले शूज सिलेक्ट करताना आणि आपल्या पावलांची काळजी घेताना ह्या गोष्टीचा नक्कीच विचार करा की आपल्याला फ्लॅट फूट तर नाही ना, आणि असेल तर तो कुठल्या पद्धतीचा आहे आणि त्याची काही ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. धन्यवाद.